नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. तमिळनाडूचा घोळ काही संपायला तयार नाही. आता मी दुपारी व्हिडिओ करतोय, 4 वाजता तुमच्यासमोर व्हिडिओ येईल. अजूनही बैठका चालूच आहेत. खरं तर फार साधा प्रश्न आहे, म्हणजे ह्याच्यासाठी काय फार तज्ज्ञाची गरज आहे? कायदा तज्ज्ञ, विशेषतः आपले महाराष्ट्रातले घंटा तज्ज्ञ जे एरवी उड्या मारायचे, आता गपचूप मूग गिळून गपचूप बसलेले. पण त्या निमित्तानं पुरोगामीचा आरडाओरडा करून घ्यायला लागलेत की भारतीय जनता पक्ष कसं राज्यपालाला हाताशी, म्हणजे राज्यपाल त्यांचं हातचं भावलं आहे, ते कसे विजय दलपती यांना मुख्यमंत्री होऊ देत नाही, त्याच्या मार्गातला अडथळा कसा आहे. आपल्याकडे काय अडचण होऊन बसलेली माहिती आहे का? अंधविरोधक आणि अंधभक्त दोघे त्रासदायक होऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे वस्तुस्थिती काय आहे त्याच्याकडे साधं पाहायला तयार नाहीत. विविध निमित्ताने जेव्हा कुणाहीला तुम्ही मुख्यमंत्रीपदी, पंतप्रधानपदी शपथ देता, ते सरकार टिकत नाहीत. अगदी काही दिवसातच, अगदी केंद्रामध्ये पण घडलेले वाजपेयींचं सरकार 13 दिवसातच कोसळलेलं होतं. या सगळ्यातून एक आपोआपच सगळ्यांनी चर्चा करून, ह्याच्यामध्ये काही कुठल्या एक दुसऱ्या पक्षाचा संबंध आहे फक्त असं नाही. पंची आयोग जो स्थापन झाला, अगदी बोम्माई केसचा जो निकाल लागला तो, त्याच्यानंतर पंची आयोग स्थापन झाला तो, न्यायमूर्ती, आणि ह्या सगळ्यातून एक सर्वसाधारणपणे जे विषय समोर येतात, मी गेले 2 दिवसापासून 3 दिवसापासून तज्ज्ञांची मतं ऐकतोय, म्हणून मी तुम्हाला सांगतो आता ह्या तमिळनाडूच्या धिंगाण्याच्या पार्श्वभूमीवरती, आणि थोडे शांतपणे समजूनही घेता येऊ शकेल आपल्याला. एक सर्वसाधारणपणे कुठलाही राज्यपाल हा चाचपणी आधी करत असतो की आपण ज्यांना आपल्याकडे अर्ज केलेला आहे, सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे, तर त्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो अशा एका मोठ्या गटाचा नेता आहे का की ज्यांना स्वतःचं बहुमत आहे किंवा बहुमताच्या जवळ, पहिली गोष्ट. नंबर 2, जर त्यांना स्वतःचं बहुमत नसेल तर त्यांना पाठिंबा देणारे म्हणून जे कुठले घटक आहेत, ते निवडणूक पूर्व, युती, निवडणूक नंतरचे, हे सगळं जाऊ द्या बाजूला. सकृत दर्शनी त्यांना पाठिंबा देणारे जे कुठले घटक असतील, म्हणजे त्यांचे नेते असतील, त्यांनी यादी दिल्याच्या नंतर, यादीची खरं तर गरज नाही, आकडा जरी सांगितला की आमचे जसं काँग्रेसचं आमचे हे 5 आमदार आहेत, म्हणजे 107, कारण की स्वतः विजय हे 2 ठिकाणी उभे राहिले होते, त्याच्यामुळे दोन्हीपैकी एक जागा कमी होऊन 108ची 107 झाली. 107 आणि हे 5, 7 आणि 5 12, 112 हा आकडा समोर आला. आता अजून बहुमतासाठी जो 6चा आकडा पाहिजे, तसं कोणी पत्र दिलेलं आहे का, आश्वासन दिलेलं आहे का? नुसतं आश्वासनही कामाचं नसतं. अशावेळी प्रत्यक्ष लेखी पत्र, म्हणजे असं समजा 118 आमदारांचं पाठिंबा असलेलं पत्रातून लेखी स्वरूपामध्ये मजकूर समोर आला, तर त्या राज्यपालांना खात्री पटू शकते आणि ते त्या विजय यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. विजय शपथ घेतील आणि प्रत्यक्ष त्यांच्या पाठीमागा आकडा किती आहे हे विधिमंडळाच्या प्रत्यक्ष सभागृहातच ठरणार आहे, संसदेच्या त्या विधिमंडळाच्या पटलावरतीच ठरणार आहे. ह्याच्यामध्ये काही वेगळं हे करायची गरज नाही. आरडाओरडा कसा केला जातो आहे की त्याला बोलतच का नाही. दुसरीकडून त्यांना 118 आमदार पाठिंबा द्यायला तयार का नाही, ह्याचं कोणी काही सांगणं काही. DMK पक्ष त्यांच्या तर विरोधात निवडणूक लढवले, त्यांचा काही मुद्दा नाही. भाजपचा जेमतेम 1 आमदार आहे आणि भाजपनी काही कुठली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही किंवा काहीच बोललेले नाहीयेत. AIADMK पण विरोधामध्ये होते, NDA आघाडीमध्ये होते, त्यामुळे त्यांचाही तात्पुरता लगेच काही प्रश्न येत नाही. पण बाकीचे जे पक्ष आहेत, डावे पक्ष, एकूण 4 जण आहेत, ते CPI आणि CPIM चे मिळून, आणि एक जो दुसरा VCK म्हणून जो पक्ष आहे त्यांचा 1 आमदार आहे, ते 5, आणि काँग्रेसचे 5 आणि अजून एक, मला वाटतं असे एकूण 6 आणि 5 11 असे ते होऊ शकतात, आणि त्यांची म्हणजे मेजॉरिटी, बहुमत त्यांचं होऊ शकतं. मग जे आता सगळे राज्यपालाच्या नावानं खडे फोडायला लागलेत, मग त्यांनी ह्याचं पहिले उत्तर द्यावं ना, सरळ साधं, की त्याला 118 आमदार पाठिंब्याचं पत्र का देत नाहीयेत. डाव्या पक्षांची आत्ता मी तुमच्यासमोर व्हिडिओ ठेवतोय त्याच वेळेस त्यांची बैठक चालू आहे आणि त्यांचा काहीतरी निर्णय होणार आहे. मग ह्या डाव्या पक्षांनी हे जे आज चाललंय महाभारत, त्याच्याऐवजी 2 दिवसापूर्वी निर्णय जर घेऊन टाकला असता तर हे सगळी एवढी चर्चा झाली नसती ना. किंवा त्यांना त्यांचा वेळ पाहिजे असेल तर बाकीचे का एवढं उटपटांग सगळे फुकटच बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाने हे का आरडाओरडा करायला लागले. अगदी केरळमध्ये सुद्धा अजून प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही, असममध्ये घेतलेली नाही, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी झालेला नाही. प्रत्येक ठिकाणचे गट, त्या गटातले निवडून आलेले आमदार एकत्र येणे, त्यांचा गटनेता निवडणे, ही सगळीच प्रक्रिया सगळीकडे बाकीच्या 4ही राज्यांमध्ये चालू आहे. तामिळनाडूमध्ये पण त्याच पद्धतीने ते होईल. पण आधी धिंगाणा कशामुळे?
आणि वस्तुस्थिती समजून न घेता ज्या पद्धतीचे हितारोप करायचे, द्वेषारोप करायचे, आकाशापोटी बोलायचं, पूर्वग्रह दूषित पद्धतीनं बोलायचं, अतिशय खोटारडे पद्धतीनं की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून कसं बोलवले होतं आणि शपथ दिलीनंतर ते सरकार कोसळलं. अरे पण त्यांच्याबरोबर अजित पवारांनी शपथ घेतली होती. अजित पवार हे तेव्हाच्या राष्ट्रवादीचे गटनेते होते आणि त्यांनी त्यांच्या आमदाराचा पाठिंबा कसा याचं पत्र दिलेलं आहे ना. तेव्हा राज्यपालांच्या समोर देवेंद्र फडणवीस यांनी दावा जेव्हा दाखल केला होता तेव्हा सकृतदर्शनी त्यांचे असलेले आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ह्याचं पत्र आहे ना प्रत्यक्ष तिथे म्हणजे ह्यांचं लेखी स्वरूपामध्ये ह्यांचं जे आम्ही पाठिंबा देतो हे पत्र आहे ना अजित पवारांचं, पण ते सांगितलं जात नाही. नंतर ते सरकार कोसळलं ही काय राज्यपालांची जबाबदारी नाहीये नंतरची. ते सरकार कोसळलं, त्यांनी राजीनामा दिला, तोपर्यंत दुसरा जेव्हा मुख्यमंत्री येत नाही तोपर्यंत तुम्ही काळजी व मुख्यमंत्री म्हणून पहा. त्या पद्धतीने नंतर उद्धव ठाकरे समोर आले. किंवा त्याच्या आधी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा दावा केला होता तेव्हा त्यांना जेव्हा दिल्याच्या नंतर प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये जेव्हा त्यांना बहुमत सादर करायचं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस गैरहजर राहिला आणि आवाजी मतदानाने त्यांनी ते आपलं म्हणजे जे काही आहे ते मंजूर करून घेतलं. प्रत्यक्ष राज्यपाला त्याच्यामध्ये काही संबंध येत नाही. राज्यपालाला सकृतदर्शनी हे पटलं पाहिजे की त्याच्या पाठीशी इतके आमदार आहेत. आणि पूर्वीचे हे सगळे जे घटना घडलेल्या आहेत त्याच्यातूनच आता हे एक नवीन एका अर्थाने नियम म्हणा किंवा काय म्हणता येईल त्याला मार्गदर्शक सूचना ह्या सगळ्या आपोआपच तयार झालेल्या आहेत की कशा पद्धतीनं कोणाला मुख्यमंत्रीपदी किंवा पंतप्रधानपदी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करायचं असतं. परत ते जुने उदाहरणं दिली जातात. तेव्हा कसं केलं होतं, म्हणजे कसं झालं माहिती आहे का, ते तेव्हा चोरी करू दिली होती, आता का चोरी करू दिली. आत्ताची परिस्थिती पाहता कुठल्याही सगळे एकूण मिळून त्याच्यातले 118 आमदार विजय यांच्या पाठीशी आहेत ह्याचं आश्वासन त्यांना दिलं गेलं पाहिजे. ते दिलं गेलेलं नाही. खरं तर असं झालं असतं तरी सोपं झालं असतं. आता जी चर्चा चालू आहे, काँग्रेसने जेव्हा पत्र दिलं ताबडतोब जाहीर करून टाकलं तेव्हा काँग्रेसने हा नाही विचार केला. मी मागे व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की काँग्रेसने तातडीनं हालचाली करून ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं. इतकंच नाही, स्वतः बाकीचे सुद्धा आमदारांशी संपर्क करून ते सगळे एकत्र करून असं सगळं जे व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही. ते आत्ताचं जे चित्र समोर आलेलं आहे, काँग्रेसने एकट्यानंच फक्त पाठिंबा जाहीर केला आणि जो पुरेसा नाहीये. जर तसंही जरी असलं असतं की काँग्रेसकडे 25 आमदार आहेत, त्या 25 आमदारांनी पाठिंबा दिला, यांना बहुमत मिळालं, विषय मिटत होता. हे अपुरं आहे. यांचा पाठिंबा कुठल्याच अर्थाने कामाचा नाही. काँग्रेसनी तातडीनं हालचाल करून बाकीच्या आमदारांचा जोड जमाव करून आणि याची कल्पना DMKला देऊन, कारण की तो तुमच्या आघाडीतला पक्ष आहे, नंतर जो थयथया DMKने सुरू केला काँग्रेससाठी म्हणून. आत्ताचं जे समोर आलेलं चित्र आहे त्या चित्रातून 118 आमदार विजय यांच्या पाठीशी उभे आहेत असं दिसत नाही. ते तसं दिसत नसल्यामुळे राज्यपालांना असं वाटलं की जर आता आपण यांना आमंत्रित केलं तर त्याच्यामुळे जो घोडेबाजार म्हणजे प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावर बसल्याच्या नंतर त्याला काय कमी आहे, मग 2, 4, 5, 25 आमदार इकडचे तिकडचे जाता येऊ शकले. खरं तर महाराष्ट्रामधलंच उदाहरण आहे. एकनाथ शिंदेच्या प्रकरणात त्यांनी काय आरोप केला होता, सगळ्यांना 50 खोके एकदम होके केला होता ना, शिंदे मिंदे वगैरे हे सगळं बोंबाबोंब केली होती. मग तुम्हाला काय वाटतं तसं ते परत व्हायला पाहिजे? एका ठिकाणी झालेली चूक ही काय परत पुन्हा व्हायला पाहिजे? ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे सांगते. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आता हा 4 वाजता व्हिडिओ तुमच्या समोर येतोय. दुपारी CPIच्या नेत्यांची आणि त्यांची बैठक झालेली आहे. आमचा हा व्हिडिओ शूटिंग चालू असताना काय त्याचा निकाल समोर येईल. जर या सगळ्यांनी स्वच्छपणे पाठिंबा जाहीर करावा, तसे पत्र द्यावीत आणि विजय यांनी सत्ता स्थापन करावी, हे जास्त संयुक्तिक आहे. पण ते तसं समजून न घेता बाकीची जी फुकट चर्चा चालू आहे त्याला कुठलाही कसाही काहीही काढीचाही अर्थ नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.